नवी मुंबईत भाजपकडून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। मोठा उत्साह या प्रचार रॅलीमध्ये पाहायला भेटतोय। आपल्याबरोबर माजी आमदार संदीप नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, प्रचार रॅली काढण्यात येत आहेत, कशा पद्धतीने घराघरात उमेदवार पोहोचतायत? नाही, नक्कीच आज भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांमध्ये प्रचार करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक प्रतिसाद प्रत्येक स्तरामधून या उमेदवारांना मिळताना दिसतोय। आज नवी मुंबईचा 25 वर्ष झालेला विकास, कोणत्याही प्रकारचे न वाढलेले दर आणि त्यामध्ये प्रगतीच्या दिशेनं नवी मुंबई शहराची वाटचाल, या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आलेली लाडकी बहीण योजना आणि अनेक असे चांगले प्रकल्प आणि आज त्यांच्याच प्रयत्नानं सुरू झालेलं नवी मुंबई एअरपोर्ट या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी त्या तरुणांकरता असतील, महिलांकरता असतील, या उपलब्ध होणार आहेत। जे जे नेतृत्व गेली 25 वर्ष अनुभवानं या शहराला घडवत आहे, त्या नेतृत्वावर या संपूर्ण नवी मुंबईतील जनतेचा विश्वास आहे। नवी मुंबईतील जनता त्यांना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपल्या स्वतःला सुरक्षित समजत आहेत। त्यामुळे हे वातावरण असुरक्षित करणारे घटक त्या ठिकाणी या परिसरामध्ये नक्कीच आहेत। काही लोकांना फसवलं जात आहे की आपण जर जर कमळाला मत दिलं तर तुमचा रिडेव्हलपमेंटचा प्रकल्प थांबवला जाईल आणि आपण जर मला मतदान केलं, म्हणजे त्या विरोधकांना, बकासुराला मतदान केलं, तर आपला प्रकल्प सुरू होईल। परंतु या भूल थापा आहेत। आपण बघितलं असेल की लोकशाहीला कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न या बकासुरानं केला। त्यांनी म्हणजे आपल्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार याचा फॉर्म त्या ठिकाणी बाद कसा होईल आणि तो रिटर्निंग ऑफिसरवर दबाव टाकून तो रद्द केला। शेवटी आम्हाला कोर्टाकडून त्या ठिकाणी निर्णय आणावा लागला। त्यामुळे येणारी ह्या संपूर्ण वाशी परिसरातील सगळेच नागरिक सुज्ञ आहेत। जे सगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प कोणीही थांबू शकणार नाही, हा बकासूर देखील थांबू शकणार नाही। खऱ्या अर्थानं आपल्याला चांगली पार्किंगची सुविधा हवी असेल, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हवं असेल, तर आपल्याकडे एकच पर्याय, भारतीय जनता पार्टी। आणि हे सगळे चारही उमेदवार हे सर्वसामान्यांची दुःख समजणारे उमेदवार आहेत। कोणाला त्या ठिकाणी घाबरवणारे उमेदवार नाही आहेत, लोकांच्या सुखदुःखात जाणारे उमेदवार आहेत। या शहराचं नेतृत्व हे सगळ्यांना सामावून घेणारं नेतृत्व आहे, पुरवण नेतृत्व आहे, अनुभवी नेतृत्व आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं ठाण्यामधली परिस्थिती आहे की तिकडे लोकांचे पगार, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे पगार देण्याकरता पैसे नाहीत, परंतु नवी मुंबईमध्ये एक चांगलं त्या ठिकाणी, म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातील सगळी लोक गुणा गोविंदानं त्या ठिकाणी राहत आहेत। प्रगतीमध्ये प्रत्येक आपण आहोत असं त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच बाजूनं नवी मुंबईतील जनता कौल देईल असा माझा ठाम विश्वास आहे। सर, बघायला गेलं तर आता तुम्ही बकासुरांसह ठाण्याच्या नेत्यांवरती देखील आरोप केलेले आपल्याला पाहायला भेटले। नेमके काय हे नेमका काय हा शिवसेनेचा किंवा विरोधकांचा काय नेमका प्रयत्न आहे हा? बघा की जेव्हा त्यांना भारतीय जनता पार्टीची जेव्हा आवश्यकता येते तेव्हा ते आमच्या नेत्यांना येऊन पाया पडतात, आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना गयावा करतात। परंतु तो निवडणूक झाली की त्या लोकांचं त्या ठिकाणी वागण्याची पद्धत ही वेगळी असते। आम्ही म्हटलं की तुम्ही आमच्या पक्षातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना तुम्ही त्या ठिकाणी जर महत्त्व दिलं नाही किंवा त्यांना चांगली वागणूक दिली नाही तर चालेल, परंतु जर आमच्या शहराची व्यवस्था आपण जर कोलमडणार असाल, जर कॉन्ट्रॅक्टर सेंट्रिक, जर बिल्डर सेंट्रिक जर आपली धोरणं असतील आणि आपण जे परिवर्तनाची भाषा जर आपण करत असाल, तर मग ते परिवर्तन आपण पहिला आपल्या ठाण्यामध्ये करावं। ठाण्यामध्ये आपण आपलं बजेट नीट करावं, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नीट द्यावेत, आपण जे गरजेची कामं आहे तीच करावी। आमचं शहर हे सुनियोजित शहर आहे। आमच्या शहरातील 25 वर्षाची वाटचाल ही प्रत्येक नागरिकानं जवळून पाहिलेली आहे। का ठाण्याला स्वच्छतेचं पहिलं पारितोषिक नाही मिळत? का ठाण्याला प्रकल्पाला कोणते? कारण तिकडचं नेतृत्व आणि तिकडची जी कार्यप्रणाली आहे ही नागरिकांना त्या ठिकाणी पूरक नाहीये, ती वेगळ्या पद्धतीनं पूरक आहे। परंतु नवी मुंबई शहराला अनेक पारितोषिकं मिळतात कारण या शहराचं नेतृत्व सक्षम आहे। या शहरातल्या सगळ्या नागरिकांनी चांगल्या नेतृत्वाच्या बाजूने आपला कौल दिलाय। त्यामुळे आपलं शहर स्वच्छतेमध्ये, पाणी पुरवठ्यामध्ये सगळ्या ठिकाणी अग्रस्थानी आहे। परंतु ही व्यवस्था कोडमळून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बजेटवर एक वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न हा काही घटकांचा होतोय। आणि मला विश्वास आहे की ये जनता है, पब्लिक है, सब जानती है आणि 15 तारखेला या सगळ्या वाकड्या नजर ठेवणाऱ्या लोकांना नवी मुंबईतील जनता धडा शिकवेल असा माझा ठाम विश्वास आहे। सर, नक्कीच आता तुम्ही ज्या प्रभागामध्ये उभे आहात त्याच प्रभागाच्या एका उमेदवारावरती अर्जावरती जे आहे ते आक्षेप घेण्यात आला होता आणि न्यायालयाने आता हा मार्ग जो आहे तो सुवत करून दिलेला आहे। नेमकं तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघताय? बाकी हे खूप मोठं जिवंत उदाहरण आहे की लोकशाहीचा गळा घोटणं ह्याच्यापेक्षा एक वेगळं उदाहरण असू शकत नाही। त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली आहे। त्यामुळे त्यांना वाटलं की जर आम्हाला निवडून यायचं असेल तर कमळाची निशाणी कुठेतरी बाजू ठेवावी लागेल। त्यामुळे अधिकाऱ्यांवर दबाव आणून तो
अर्ज तो पूर्ण त्यांचा उमेदवाराचा फॉर्म हा बाद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तो बादच केला. परंतु लोकशाहीचा सगळे स्तंभ अजून जिवंत आहेत. न्यायालयानं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाजूनं त्या ठिकाणी निर्णय दिला आणि आता या सर्व उमेदवारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा समाविष्ट केलं गेलेलं आहे आणि आता म्हणजे त्यांचे चेहरे सगळ्यांचे बघण्यासारखे झालेले आहेत आणि नागरिकांमध्ये देखील चीड आहे की अरे आपण मतदारांना तुम्ही निवडणुकीला सामोरं जा, असे छोटे पोरखेळ काय करताय की ज्यामुळे लोकांच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल देखील त्या ठिकाणी एक विश्वास राहणार नाही. परंतु न्यायालयानं देखील एक चांगला निर्णय लोकशाहीला अनुसरून दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या या 15 तारखेला लोकशाहीच्या मार्गानं अनेक त्या ठिकाणी लोक जे आता खुले नाही म्हणजे ओपनली येत नाही आहेत, परंतु त्यांना धमकावलं जात आहे, त्या लोकांना काहीतरी त्या ठिकाणी आमिष दाखवले जातात. याने कितीही आमिष दाखवले, कितीही धमकावलं तरी 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या बाजूनच मतदान होईल आणि विरोधकांना त्यांची जागा नागरिक दाखवतील. नक्कीच नागरिक मतदान करून विरोधकांना त्यांची जागा दाखवणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.